श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज। चित्त समाधान तरी विषवाटे सोने, बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो काय। मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा। बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो काय। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जीवन सुंदर बनवण्याचं वर्म प्रतिपादन करतात। रोजच्या चालू चिंतनाच्या क्रमांकाने हा अभंग आलेला आहे। वैकुंठवासी पूजनीय सर्जेरावजी पाटील गुंडरे यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक वर्षी हा उत्सव आमचे संजयजी पाटील गुंडरे हे साजरा करतच असतात। याही वर्षी तो साजरा होतोय, आज त्याचा प्रारंभ आहे। या वर्षीचा विशेष आहे की आमचे हरिभक्तपरायण पूजनीय पंडितजी 7 दिवस एका ठिकाणी थांबलेले। मला वाटतं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला काय हरकत। सतत फिरणारी मंडळी ज्या वेळेला थांबताना दिसतात त्यावेळेला साहजिकच आनंद वाटतो। असं क्रमांकाने हा अभंग आलेला आहे आणि अभंगाचा विषय अत्यंत अत्यंत महत्वाचा, प्रत्येक मानवाच्या निगडीत असा आणि बुद्धीचे दरवाजे उघडायला लावणारा असा हा अभंग आहे। वेळेनुसार आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। याच्या यावत मानवाची ही अपेक्षा असते की आपलं जीवन आनंदाने भरलेलं असावं। गरीब असो, श्रीमंत असो, शिकलेला असो, शिकलेला नसो, शेतकरी, नोकरी वर्गातला, व्यापारी, राजकारण, धर्मकारण, कुठल्याही अशा प्रकारच्या क्षेत्रातला, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही वयाचा कोणीही असो, निसर्गतः प्रत्येकाची अपेक्षा असते की आपलं जीवन आनंदाने भरलेलं असावं। असतं असं नाही म्हणत मी, पण अपेक्षा अशी असते। आणि मग त्या आनंदी जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती विष कालवते। मनाच्या इच्छे विरुद्ध झालं की माणसाला वेदना होतात, दुःख होतं, नाराज होतो, खेदयुक्त अशा प्रकारचे। प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना या सुखदुःखाच्या बाबतीत त्या निझुक सारखं जीवन जगतो। कधी खुश असतो, कधी नाराज असतो, कधी सुखी असतो, कधी दुःखी अशा प्रकारचा असतो। कधी मान मिळतो, कधी अपमानाला सामोरं जावं लागतं। कोणी स्तुती करत असतं तर कोणी ना कोणी निंदा करणार असतच। अशा प्रकारचा तो सुखदुःखाच्या लाटेमध्ये खालीवर होत असतो आणि त्याची अपेक्षा असते की आपल्या जीवनात असं नाही घडलं पाहिजे, सतत सुखच असलं पाहिजे। मग सतत सुख असणारी माणसं जगामध्ये कुणी आहेत का? काही अपेक्षा दिवा स्वप्न तर नाही। सतत सुखी असावं ही आमची अपेक्षा आहे, पण ही अपेक्षा कधीच पूर्ण न होणारी अशी अपेक्षा तर नाही ना।
कारण ज्याच्या त्याच्याकडे पाहावं महाराज, तो सतत सुखी दिसतच नाही. श्रीमंत माणसं जगात कमी नाही, पण सतत सुखी असणारी माणसं निश्चितच काय आहे, कमी. शिकलेली माणसंही आज कमी नाही, सत्ताधारी माणसं आहेत, कलाकार आहेत, गुणवान आहेत, खेळामध्ये चांगल्या प्रकारची उन्नती केलेली अशी माणसं आहेत. पण ही माणसं सुद्धा सतत सुखी नाही दिसत. जर उच्च जीवन जगणारी माणसं सतत सुखी नाही, तर सामान्य जीवन जगणारी माणसं सतत सुखी असतील अशा प्रकारची कल्पना करणं बरं. मग सतत सुखी असावं आपण, अशा प्रकारची ही अपेक्षास्त अनाठाई नाही करत आपण. जर सतत सुखी होऊच शकत नसू, तर मग अशा प्रकारची अपेक्षा करणं निरर्थक आहे. जसं शरीर मरूच नाही अशी अपेक्षा करणं काय आहे, निरर्थक आहे. जन्माला आला त्याला मरण हे अपरिहार्य आहे, आणि ते मग जे अपरिहार्य आहे ते आनंदाने स्वीकारण्यात शहाणपणा असतो. तस्माद अपरिहार्येर्थे न त्वं शोचितो मनस. तेव्हा सतत सुखी कोणी असू शकतं का? सर्वसामान्य जगाकडे पाहिलं तर नाही असं उत्तर येईल. पण या बाबतीत अशीही या जगामध्ये मंडळी आहे, संतुष्ट सततम योगी. भक्ताचं लक्षण करत असताना भगवान सांगतात की सततम संतुष्ट. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. संतुष्ट हे चित्त सतत संतुष्ट असणारा ही एक वर्ग आहे, आणि या वर्गातले तुकोबार आहे. तुकोबार आहे म्हणतात सदा चित्ता समाधान, दुःखते कैसे नये स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, याचे वर्म तू अमापासी, सुखे राहिलासी प्रेमाच्या. तुकोबार आहे महाराज कधीच असंतुष्ट दिसत नव्हते. म्हणजे अनुकूल परिस्थिती असल्यावर असंतुष्ट नव्हते. तर अनुकूल परिस्थिती तर कोणीच काय नसतं, असंतुष्ट नसतं. पण प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाल्या नंतरही तुकोबार आहे कधी असंतुष्ट दिसत नव्हते. आणि म्हणूनच तुकोबारांच्याकडे जगातल्या विशेष लोकांचं लक्ष वेधलेलं होतं. लोकोत्तर जीवन तुकोबाराय जगत होते, दुःखच नाही. कलेक्टरला दुःख आहे, मंत्र्याला दुःख आहे, खासदारला दुःख आहे, कारखानदारला दुःख आहे, कीर्तनकाराला दुःख आहे, सगळे दुःख होतात, आणि तुकोबारांना दुःख नाही. काय भानगड आहे म्हणून काही विशेष मंडळी तुकोबारांच्याकडे आली असावी. आणि मग तुकोबारांना विचारलं महाराज, सगळ्यांच्या जीवनामध्ये जसे प्रतिकूल प्रसंग येतात तसं तुमच्याही जीवनामध्ये प्रतिकूल प्रसंग येतात. प्रतिकूल प्रसंग सगळ्याच्या जीवनामध्ये येतात. कोणाच्या कमी येतील, कोणाच्या जास्त येतील. जास्त प्रतिकूल प्रसंग आलेल्या पूर्वीच्या व्यक्ती जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये पहिला नंबर आहे प्रभू रामचंद्राचा. देव म्हणून आपण लगेच तो विषय बाजूला काढतो, पण अन्यथा मानव म्हणून जर त्यांच्याकडे पाहिलं तर खूप खूप सतत जन्मभर प्रतिकूल प्रसंगातच प्रभू जीवन जगले. युधिष्ठिर पांडवांच्या जीवनात अनेक प्रतिकूल प्रसंग आले. नलराजाच्या जीवनामध्ये अनेक प्रतिकूल, सगळ्यांच्या जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग येतच राहतात. तुमच्याही जीवनामध्ये येतात, आलेले आहेत. पण महाराज तुम्ही त्याही स्थितीमध्ये प्रसन्न कसे असता? तुम्हाला त्याचं काहीच नाही वाटत. मंगळजी काठाड्याने हाणलं, बरं नुसतं हाणलं म्हणजे गुपचीप कवाड लावून आत हाणलं असं नाही. बाहेर सगळ्या लोकांच्या लेखात हाणलं, बरं नुसतं मौन धरून हाणलं असं नाही. विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत हाणलं. तुकोबारेच म्हणतात शिव्या
गाळी नीत नाही आणि तरीही तुकोबर आहे. तुम्ही म्हणता की बरे झाले, बरवे केले अंगे काठेवरी मारविले. हे कसं आहे? तुम्ही सतत संतुष्ट, सतत समाधानी कसे असता? तुम्हाला कधीच दुःख कसं होत नाही? सांगा ना महाराज. आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं जीवन हवंय. म्हणजे सगळ्यांना संत सारखं जीवन हवं असतं. फक्त संतांनी केलेली साधना करायची नको असतात. एका सुभाषितकारांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः पापस्य फलनेच्छन्ति पापम कुर्वती यत्नतः. संतांना जसं जीवन मिळालं तसं जीवन आपल्याला असं सगळ्यांना वाटतं. तुकोबारांना त्याचं रहस्य विचारलेलं आहे. काय रहस्य आहे असं तुमच्या आनंदी जीवनाचं रहस्य काय? तुम्ही कधीच नाराज कशा नसता? त्याचं कारण तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. चित्त समाधाने तरी विष वाटे. जर आपलं चित्त समाधान असेल तर जगातला कुठलाही प्रसंग, कुठलीही घटना, कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू, कुठलीही परिस्थिती आपल्याला दुःखी करू शकत नाही. म्हणजे सतत सुखी राहणं हे आपल्या हातात आहे. परिस्थिती सतत अनुकूल ठेवणं आपल्या हातात नाही. परिस्थितीवर ज्याचं सुख अवलंबून आहे त्याला जीवनात अनेक वेळेला रडावं लागेल. सावधान. परिस्थितीला फार महत्व नका देऊ जीवनामध्ये. आहे त्या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करा. कारण परिस्थितीला प्रारब्ध कारण आहे आणि प्रारब्ध भोगावंच लागतं असा ईश्वरीय संकेत आहे. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपि अभुक्तम कर्म न क्षीयते. आणि ते कर्म आपण केलेलं आहे, दुसऱ्याने नाही. मग आपण केलेलं जर आपल्याला भोगावं लागत असेल तर त्याच्यात काय आहे? आपणच भाकरी केली करपली तर काही नाही वाटत, माणसं आनंदाने खातात. दुसऱ्याने केल्यावर मग खटखट, भाकरी करता येत नाही, समजत नाही, लक्ष कुठं असतं, अमकं होतं तमकं. दुसऱ्याने केल्यावर स्वतः केल्यावर गपचीप थोडी खरट झाली तरी चालते. मग थोडी कळती कारण त्यानेच केलेली असते. तसं प्रतिकूल परिस्थितीला कारणीभूत असणारं कर्म हे आम्ही केलेलं आहे. म्हणून अनेका रुसावे न लगे बहुता. दुसऱ्यावर रुसायचं काही कारण नाही. रुसायचं असेल तर स्वतःवर रुसावं आणि सावध व्हावून पुढे तशा प्रकारचं कर्म करू नये हा शहाणपणा आहे. प्रारब्धाप्रमाणे परिस्थिती येत राहणार. पण मग आपल्या हातात काहीच नाही का? आहे ना. आपल्या हातात काहीच नाही, सगळंच आपल्या हातात आहे. मनुष्य देह ज्यांना मिळालेला आहे त्यांच्या सगळं हातात आहे. परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाही, वृत्ती बदलणं आपल्या हातात आहे. कर्म तुमच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती आणून आढळेल, पण त्या परिस्थितीला प्रतिकूल मानायचं की नाही, त्या प्रतिकूल परिस्थितीचा आघात चित्तापर्यंत येऊ द्यायचा की नाही हे आपल्या हातात आहे. इथं आपण स्वतंत्र आहे. अक्षरशः नेहमी ही शंका विचारली जाते, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश होय. नाथ महाराज जर सांगतात की प्रारब्धाचा भोग भगवंताच्या कृपेने नष्ट होतो आणि तुम्ही सांगता की प्रारब्ध हे भोगावंच लागतं, नाथ महाराजांनी असं कसं सांगितलेलं आहे की हरे कृपे त्याचा नाश होय. तर प्रारब्धाचा नाश होय नाही सांगितलेला. प्रारब्धाचा जो भोग आहे, भोग वेगळा आणि प्रारब्ध वेगळं, परिस्थिती वेगळी आणि भोग वेगळा. सुख दुःखाला भोग म्हणतात. सुख दुःखाचं नाव काय आहे? भोग आहे. भोग. परिस्थिती कशी आली तरी त्या परिस्थितीने सुखी व्हायचं की दुःखी व्हायचं
हे आपल्या हातात आहे. आणि भगवंताची आपल्यावर जर कृपा झाली तर परिस्थिती ही आपल्याला दुःखी नाही करू शकत, म्हणजे दुःखाचा भोग नष्ट होतो. पण असे काय केल्यानंतर असं घडतं तर सुख दुःख हे धर्म अंतःकरणाचे आहेत, वृत्तीचे आहेत. परिस्थिती आढळते, परिस्थिती पाहून मग वृत्ती अशा प्रकारची सुखाकार वा दुःखाकार होते. जर आपण वृत्ती साधना करून अखंड सुखाकार बनवली तर कसलीही परिस्थिती त्या वृत्तीला विचलित करू शकत नाही. गुरुणापि दुःखेन न विचारले ते यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाभिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारले ते. तर हा विषय तुकोबर या अभंगामध्ये स्पष्ट करतात. तुकोबर म्हणतात चित्त समाधाने. जर चित्त समाधानी असेल झालं. समाधान म्हणजे काय हो? समाधान या शब्दाचा अर्थ तुम्ही आले समाधान झाले, पण जो आला नाही त्याच्यामुळे पुन्हा असमाधानीच आहे. व्यवहारामध्ये तात्पुरतं चित्त स्थिर होणं याला समाधान म्हणतात. समाधान शब्दाचा वास्तव अर्थ त्या योगिक अर्थ पाहिला तर सम आधान अशा दोन शब्दाचा एक सामासिक शब्द तयार झालेला आहे. जगात दोन प्रकारची तत्व आहेत. एक समतत्व आहे आणि दुसरं विषम तत्व आहे. अस्मिन मते पदार्थ ही विविधा दृग्दृश्यांचे, त्यालाच वेगवेगळे नाव आहेत. जड चेतन, प्रकृती पुरुष, माया ब्रह्म, क्षेत्र क्षेत्रज्ञ अशी वेगळी नाव आहे. या आपल्या आजच्या विषयाला अनुसरून एक समतत्व आहे आणि दुसरं विषमतत्व आहे. समतत्व ब्रह्म आहे आणि विषमतत्व माया माया कार्य आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म. भगवान सांगतात की ब्रह्म हे सम आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम. त्यांची भेटी झाली भाग्य परम असं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा ब्रह्म सम आहे. सगळ्या देशात, सगळ्या काळात, सगळ्या वस्तूमध्ये सारखं अशा प्रकारचं व्यापून राहिलेलं जे तत्व आहे त्याला सम म्हणतात. आणि असं समतत्व आहे ते ब्रह्म आहे. आणि दुसरं तत्व आहे, दोनच तत्व आहेत. एक सम आहे, दुसरं विषम आहे. विषम माया आहे, कारण मायेतच तीन गुण आहेत. म्हणजे तिच्या स्वरूपातच विषमता आहे. सात्विक भाग आहे, राजस भाग आहे आणि तामस अशा प्रकारचा भाग आहे. आणि म्हणून मायेपासून निर्माण झालेलं जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थात हे तीन प्रकार आहेतच. न तदस्ति पृथिव्यं वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्मुक्तं यदि विस्यात् त्रिविर्गुणैः. आहारात तीन प्रकार आहेत, विहारात तीन प्रकार आहेत, कर्त्यात तीन प्रकार आहेत, कर्मात तीन प्रकार आहेत. 18व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये किती प्रकार सांगितलेले आणि तेवढेच प्रकार आहेत असं नाही. तर सगळ्या प्रत्येक वस्तूमध्ये हे तीन तीन प्रकार म्हणजे विषमता आहे. माया हे विषमतत्व आहे आणि ब्रह्म हे समतत्व आहे. असं समस्वरूप असणारं जे तत्व, त्या तत्वाच्या ठिकाणी चित्ताची स्थिरता झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीचं नाव काय आहे? समाधान. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान अशा प्रकारचं म्हणतात. आणि त्या अवस्थेला समाधी म्हणतात. समाधी म्हणजे थडगं नाही. समाधी म्हणजे समतत्वाच्या ठिकाणी स्थिर होणं, विलीन होणं, तद्रूप अशा प्रकारचं होणं हा समाधी शब्दाचा अर्थ. तेव्हा चित्त समाधान म्हणजे चित्त जर
समस्वरूप तत्व म्हणजेच परमतत्व, परमात्मा, आत्मा, ब्रह्म, देव, पांडुरंग, जे नाव द्यायचे ते काही अडचण नाहीये, कारण त्याला नावच नाहीये. मग ज्याला नाव नाही त्याला कोणत्या नावाने हाका मारली तरी काही अडचण नाही राहत. तेव्हा अशा समतत्वाच्या ठिकाणी चित्त स्थिर झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते तिला समाधान म्हणतात. असं जर समाधान चित्तामध्ये चित्त झाला असेल, चित्त समाधाने, चित्त समाधान या अवस्थेवर आरूढ झालं असेल, केलं असेल तर काय विष सोने वाटे. विष सुद्धा सोनं अशा प्रकारचं वाटतं. याचा अर्थ असा आहे की सोनं म्हणजे सुख, सुखाकरता सोना हा शब्द. दयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, सोनं झालं म्हातारीचं. एखादी आजीबाई आहे, मुलगा आहे, जास्त शिकला ना अमेरिकेत गेला. आता अमेरिकेतून काही प्रत्येक 8 दिवसाला येता येत नाही, कधीतरी फोन करायचा, कधीतरी 4-2 वर्षातून येऊन भेटायचा. पण म्हातारीला काही घेणं देणं नव्हतं. तिची वृत्ती परमार्थामध्ये रमलेली होती, सतत नामस्मरण करायची. तिनं देवाला आपला मानलेला होता. ज्यांनी देवाला आपलं मानलं त्यांना रडावं नाही लागत कोणाकडं तरी. ज्यांनी संसारातल्याला आपलं मानलं त्यांना कधी ना कधी काय व्हावं लागतं, रडावंच लागतं. संसारातल्या वस्तूला, मग पोरगा असेल, बायको असेल, घर असेल, गाडी असेल, या वस्तूला आपलं ज्याला म्हणायचंय त्यांनी ही अगोदर तयारी करून ठेवायची, चुना वगैरे आणून ठेवायची. वेळेवर कुठं पाहायचं मग. जसं घर बांधायचं असेल तर पगाराची सामुग्री सगळी अगोदर आणून ठेवली जाते, तसं या वस्तूला आपलं म्हणायचं, ज्याला म्हणावं वाटतं, आनंद वाटतो, काही हरकत नाही. आपल्याला स्वातंत्र्य आहे. कोणाला आपलं म्हणायचं या बाबतीत आपण काय स्वतंत्र आहे, पण परिणामाला स्वतंत्र नाही, कर्तृत्वाला पण स्वतंत्र आहे. मग तसं केलं तसंच काय व्हावं लागतं, भोगावं लागतं. रडावं वाटू नये असं वाटत असेल तर देवाला आपलं म्हणायचं. ज्ञानी माणसं शोकच करत नाही, भक्त शोक करत नाही, न शोचती. असं कसं काय, ते काय दगड असतात का? सगळं जग शोक करताय प्रिय वस्तूचा काय झाल्यानंतर, वियोग झाल्यानंतर, आणि मग भक्त का शोक करत नाही? त्याचं कारण आहे त्यांच्या प्रिय वस्तूचा वियोगच होत नाही. म्हणजे ज्याचा वियोग होत नाही अशाच वस्तूला त्यांनी काय केलंय, प्रिय अशा प्रकारचं केलंय, त्याच्यावरच प्रेम केलंय. आणि क्षणाक्षणाला नष्ट होणाऱ्या वस्तूवर प्रेम करतो आणि पुन्हा बोंबलतो. मेलिया तरी रडती असते जात न गणिती गहिसपणे. आपुले जे साचे हे कल्पांती नवचे, हे जाणून गताचे न शोची. जो का शोक करत नाही याची कारण मीमांसा ज्ञानोबा त्या ओळीमध्ये केली आहे. तेव्हा जर चित्त समाधान या स्थितीवर आपण घेऊन गेलो, अर्थात ते आपल्या हातात. चित्ताला अस्थिर ठेवायचं की स्थिर ठेवायचं हे आपल्या हातात आहे. ज्या चित्तामध्ये विकार आहेत ते चित्त कधीही स्थिर राहू शकत नाही. म्हणून शांती कोणाला प्राप्त होते हे सांगत असताना भगवंतांनी म्हटलेलं आहे, सशांतीम अधिगच्छति. तो शांती मिळवतो कोण? फिक्स डिपॉझिट ज्यांनी केलेलं आहे. फिक्स डिपॉझिट करावं लागतं, करतात, करावं नाही करावं हा त्याचा त्याचा विषय आहे. पण म्हणून तो शांतीला प्राप्त होईल असं नाही. का? प्रत्येक वर्षी व्याज कमी होत चालले आणि रोज कुठली तरी बँक बुडाली अशा प्रकारचं. बरं, राष्ट्रीयकृत बँकेत ठेवावं तर व्याज येत नाही आणि खाजगी बँकेत ठेवलं तर ती कधी कुप्पा वाजल काही सांगता येत नाही. सगळे चौकडून अडचण असते. तेव्हा फिक्स केलेला माणूस शांतीला नाही प्राप्त होत. सशांती. कोण शांतीला प्राप्त होतो?
तर विहाय कामान्य सर्वान, विहाय कामान्य सर्वान मांश्चरति निःस्पृहा निर्ममो निरहंकार स शांती सर्वान कामान विहाय. सगळ्या प्रकारच्या इच्छा ज्याने मनातून फेकून दिलेल्या आहेत, पूर्ण केलेले असं नाही म्हटलेलं. कारण इच्छा आणि पूर्णता हे दोन्ही एकत्र कधीच राहत नाही. इच्छेचं वर्णन करत असताना भगवान म्हणतात दुष्पूरम नलेनच. अनल म्हटलेलं आहे त्याला. अनल, अनल अग्नीला हे अनल म्हणतात. अग्नीला अनल का म्हणतात? अलम शब्दाचा अर्थ आहे संस्कृत मध्ये बस. इत्यलम. आता आम्ही ह्या विषय बस करतो, थांबवतो. बस म्हणजे अलम, आणि बस ज्याला नसतं, यष्टीच असते, त्याला अन अल म्हणतात. अन म्हणजे नाही आणि बस नाही. मग येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. एक इच्छा पूर्ण झाल्यासारखी वाटते, तर ती 10 इच्छेला तिनं काय दिलेला असतो? जन्म दिलेला असतो. तैसे मेरू ही हाता आल्या तरी म्हणे एखाद्या दारुणा ओळखो. त्यामुळं किती भाव दिल्यानंतर शेतकऱ्याचा संप बंद होईल, किती पगार वाढवल्यानंतर नोकरदाराचा समाधान होईल, किंवा किती पाकिट भरल्यानंतर कीर्तनकाराचं मन होईल, अशक्य अशा प्रकारच्या गोष्टी आहे. हे कधीच शक्य नाही. कारण इच्छा ही वाढत असते. भोगी काम वाढे इंद्रने आगीसी हातात चढे. म्हणून इच्छा पूर्ण नाही, इच्छेला उपटून फेकावं लागतं. जर जीवनात शांती मिळवायची असेल तर इच्छा उपटून फेका. आपण शांती करता इच्छा करतो, आणि शांतीचा मार्ग हा इच्छा काढून टाकणं. पण मग एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर बरं वाटतं ना, ते इच्छा पूर्तीचं बरं वाटणं नसतं. इच्छा पूर्ण झाल्यानंतर इच्छेचा जो अभाव होतो अंतःकरणात, त्या अभावाचं बरं वाटणं असतं. दुसरी इच्छा निर्माण झाली की झालं, पुन्हा ती शांती समाधान काय होऊन जातं? नष्ट अशा प्रकारचं होतं. इच्छा चित्तात जर राहिली नाही, विहाय कामान्य. इच्छा काम नाही, काम नाही. इच्छा आहे तोपर्यंत कर्तव्य आहे, इच्छा आहे तोपर्यंत पळपळ आहे, इच्छा आहे तोपर्यंत अशांत आहे. अस्थिर चित्त म्हणजे अशांती, आणि स्थिर चित्त म्हणजे शांती. चित्त कशामुळेही अस्थिर. व्यवहारामध्ये, व्यवहाराच्या मान्यता आणि शास्त्राच्या मान्यतेत बऱ्याच ठिकाणी तफावत येते. व्यवहारात अनुकूल वस्तू मिळाली तर त्याला शांती मानलं जातं. शास्त्राच्या दृष्टीनं ती अशांतीच आहे. कारण अनुकूल वस्तू मिळाल्यानंतरही चित्त काय होतं? अस्थिरच होत असतं. पुढे अस्थिर चित्त हे अशांतीचं द्योतक आहे, अवच्छेदक आहे. शांतीचं प्रयोजक आहे स्थिर चित्त. तेव्हा साधना करून जर चित्त स्थिर केलं, पण अस्थिर वस्तूवर जर आपण चित्त स्थिर केलं तर ते चित्त स्थिर कसं काय होईल? एक जण विमानात बसला, मांडी घातली, घट्ट धरलं, तो म्हटला आता आपण कुठंच जाणार नाही, आणि वाहनात बसला, चालणाऱ्या वाहनात बसला, कुठंच जाणार नाही. आता तू स्थिर आहे, पण ज्याचा आश्रय केलेला आहे तेच मुळात काय आहे? अस्थिर आहे. तर तो कसं काय स्थिर राहणार? आणि जगात स्थिर फक्त परमात्मा आहे. तुझं विना काही स्थिर राहे ऐसे नाही. कळवाले बहुतायती पांडुरंगा माझ्या चित्ती. देव स्थिर आहे, तर त्या देवांच्या ठिकाणी ज्याने चित्त स्थिर केलं आणि देवरूप चित्त झालं की जी अवस्था आहे त्याला समाधान अवस्था म्हणतात. अशा समाधानावर जो आरूढ होतो त्याला विष म्हणजे दुःख, सोनं म्हणजे सुख. तर त्याला दुःखकारक अशा प्रकारचे
परिस्थिती, प्राणी, घटना जरी जीवनामध्ये आल्या तरी त्याला ते सुखच वाटत. विषयातही काही आपण पेय वाचवली नाही तरी विषय कवन काही बाधितील कवना. चित्त समाधाने तरी विष वाटे. चित्त जर आपण अखंड समाधानी ठेवलं तर विषयही सोनं वाटत. बहु खोटा अतिशय जाणा भले सांगू काय. तुकोबाराय म्हणतात की जीवन जगत असताना ज्या इच्छेमुळे चित्त अस्थिर होतं त्या इच्छेवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. अतिशय बहु खोटा. माणसाने एवढ्या इच्छा वाढवल्या. खरंच आश्चर्य वाटेल तुम्हालाही, मला तर सततच वाटतं. माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा जास्त वयाची जी माणसं आहेत त्यांनी 72च्या अगोदरचा काल पाहिलेला आहे. 70, 65, 70 आणि आजचाही काल आपण पाहतो. जमीन आसमानचा अंतर आहे जगण्याच्या स्तराचा. जमीन आसमानचा. किती अपूर्णतेचा तो काळ होता, आज किती पूर्णतेचा काळ आहे. कपडा नसायचा अंगावर लोकांना. ते जाड कापड, त्याला काय म्हणजे मांजर पाड, त्याची बनेला असायची. शर्ट कोणाला घालायला नव्हता. साबण कपड्याला वड्याला जायचं ते शाड वगैरे त्याच्यात ती कापड घासायची किंवा रिठे वगैरे आणायचे, पुसायचे, त्याने ते धुवायचे. आज बाथरूम मध्ये गेल्यानंतर माणसाला संशय येतो की आपण दुकानात आलो का बाथरूम मध्ये आलो. एवढे किती फरक झालेला आहे मला सांगा ना. जगण्यात किती फरक झालेला आहे. मग रस्ते असतील, कपडे असतील, घरं असतील, साधनं असतील, सायकली नव्हत्या. आज रस्ते पुराणा गेले, किती मोठे गेले तरी कमीच पडायला. आणि एवढं वाढलं असताना सुद्धा फाश्या वाढायला लागल्या. आत्महत्या त्यावेळेला नव्हते, एवढा अशा प्रकारची स्थिती जीवनाची सुधारली तरी आत्महत्या का वाढलेल्या आहेत. तर त्याचं कारण आहे अपेक्षा खूप वाढल्या. मिळतं कमी असं नाही, भलत्याच अपेक्षा. ते कापसाच्या काळामध्ये एक बाई 500-600 रुपयाचा कापूस वेचते. सामान्य बाई 500-500 रुपयाचा कापूस. घरचा वेगळा. 2 रुपये किलो गहू मिळतात, 3 रुपये किलो तांदूळ. आणि इतकी सुबत्ता असताना सुद्धा आत्महत्या थांबत नाही. त्याचं कारण काय? रोज कुठंतरी आंदोलन, कुठंतरी मोर्चा. कोणाचं तरी काय वार घेऊन कोणीतरी पुढे येतं. नेमकं त्याला काय साधायचं असतं प्रवचनात सांगायची आवश्यकता नाही. पण ही स्थिती का आली माणसावर? त्याचं मुख्य कारण आहे बरंच अपेक्षा खूप आम्ही वाढवलेल्या आहेत. सावधान. जीवनात सुखी व्हायचं असेल तर अपेक्षा कमी केल्या पाहिजे. पूर्ण सुखी तो आहे की ज्याच्यात अपेक्षाच राहिलेली नाही. थोडाफार सुखी तो आहे की थोड्याफार अपेक्षा ज्याच्यामध्ये, खूपच ज्याच्या अपेक्षा आहेत, त्याच्याकडे वस्तूची उपलब्धता असेल, शांती, सुख आणि समाधानाची नाही. तुकोबाऱ्या म्हणतात चित्त समाधाने. आमच्याकडे फार आहे असं नाही, अजिबात नाही. तुकोबाऱ्यांची व्यावहारिक परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे फार होतं म्हणून ते संतुष्ट होते असं नाही, अजिबातच नव्हतं. तुकाराम महाराजांनी असं का ठेवलं असेल? मला तरी असं वाटतं की जगाला हे दाखवायचं होतं तुकोबाऱ्यांना. म्हणजे तुकोबाऱ्यांनी मिळवलं तर नाहीच, कुणी आलेलं ते सुद्धा काय केलं नाही, स्वीकारलं नाही. दुसऱ्याची कामं केली, घरची नाही केली. जिजाबाई म्हणायच्या आम्ही सगळ्या गावाचं काम करतो.
घरचं करायचं म्हणलं की फाशी येते. तुकोबाऱ्यांचा हा सिद्धांत आहे. परमार्थिक माणसानी देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी, श्वान शुकरे येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. तेव्हा चित्त समाधान. जर चित्त आपलं समाधानावर आरूढ झालं म्हणजे चित्ताला समाधानी करण्याकरता काय करावं लागेल? चित्त स्थिर करावं लागेल. चित्त स्थिर करण्याकरता चित्तातला मल निवृत्त करावा लागेल. वेदांताच्या भाषेत सांगायचं तर 3 प्रकारची आवरणं असतात चित्तामध्ये: मल, विक्षेप आणि आवरण. त्यामध्ये अस्थिर चित्त हे विक्षेपाचं लक्षण आहे आणि विक्षेप जाण्याच्या अगोदर मल गेला पाहिजे. ज्याचा मल तसाच आहे तो विक्षेप नाही दूर करू शकत. दलालीचा धंदा करतो, सकाळी ध्यानाला बसतो. काही करायचं त्या गावाचे कुठाने सगळे करायचे दिवसभर, पुन्हा संध्याकाळी ध्यान त्याच्या बापाने ठेवलंय का? काहीच नसतं तरी त्यांचं चित्त स्थिर होत नाही. आणि सगळं करणाराचं कसं चित्त स्थिर? मल घालवावा लागेल त्याला. मल शब्दाचा अर्थ आहे पाप वासना. सगळे विकार मलामध्ये मोडले जातात. आणि प्रयत्न केल्यानंतर हे होत नाही असं नाही. तुकोबाऱ्या म्हणतात पण त्याला विशेष प्रयत्न करावा लागतो. त्याच्याकरता तुकोबाऱ्यांचा शब्द आहे करी ऐशी धावा धावी. ऐशी धावा धावी कर. अशा प्रकारची तू धावा धावी म्हणजे चौफेर प्रयत्न. एखाद्याचं छप्पर पेपर पेटलं तर गावातली माणसं चौकडून धावतात. आणि मग काय नुसतं पाण्यालाच पळतात असं नाही. कोणी पाण्याला पळतं, कोणी आत काय असेल ते बाहेर काढायचा प्रयत्न करतात, कोणी त्याच्यावर माती टाकतात, कोणी जसं ज्याचं धावा धावी चौफेर प्रयत्न. तसं चित्तातला मल घालवण्याकरता मानवी जीवनामध्ये साधकांनी चौफेर प्रयत्न केला पाहिजे. मल गेल्यानंतर मग चित्ताला स्थिर करण्याकरता अभ्यास करणं गरजेचं आहे. चित्त स्थिर झाल्यानंतर मग ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं की काही दिवसांनी तद्रूप होतं. म्हणा हे राम झाले, म्हणा हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. असं निवृत्त अवस्थेला आलं त्याला समाधानी स्थिती म्हणतात. अशा प्रकारचं चित्त जर समाधानावर आरूढ झालं तर मग विष सोने विषय अशा प्रकारचं. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. आणि म्हणून चित्ताला समाधानी ठेवण्याकरता परमार्थिक लोकांकरता हा उपदेश कमीत कमी गरजा आणि कमीत कमी अशा प्रकारचा व्यवहाराशी संबंध त्याने करावा. फार विषय सेवन करणं चांगलं नाही. बहु अतिशय खोटा. फार अतिशय चांगला नाही, तो खोटा आहे. तुकोबाऱ्या म्हणतात आता आपण फार मोठी माणसं आहे, शहाणी माणसं आहे, चांगली माणसं आहे, भले जाणार. काय सांगू तुम्हाला फार कुंजून सांगायची काही आवश्यकता आहे असं नाही. कदाचित तुकोबाऱ्यांनी हा अभंग काय इथं ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरात कार्यक्रम असतानाच केला होता, कोणास ठेवतो. कारण तिथं समोर कोण आहेत? भले आहे. तुकोबाऱ्यांनी भले म्हटलेले आहेत समोरच्या व्यक्तींना. अर्थातच भले नसणाराला तुकोबाऱ्या भले कशाला म्हणतील? ज्या अर्थी भले म्हटलेले आहे त्या अर्थी समोर सगळे भले माणसं असतील. आणि म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात बहु अतिशय खोटा जाणा भले सांगो काय. मनाच्या तळाने चित्त समाधानावर आरूढ झालं तर विष सोनं वाटतं. आणि चित्त समाधानाकडे गेलंच नाही. अनंत अशा प्रकारची बुजबुज विषयासक्तीची असेल तर चित्त सारखं असं अस्थिर असतं, सारखं हलत राहतं, सारखं तळमळ 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 तळमळ. माणसं गाडी येईना गेली तर तिथंच चक्रा मारतात. आता तिथं चक्रा मारल्यावर थोडी लवकर पोहोचणार आहे, तशातला भाग नाही. मग भाग असा आहे की
पाईपातून जर पाणी वेगात वाहत असेल तर पाईप वरून सुद्धा असा थरथर 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 करत राहतो. तसा तो तिथल्या तिथं फिरतो म्हणजे आतलं लय जोरात फिरत आहे. मनाच्या तळमळे मन जर तळतळ करत असेल तर चंदन अंगाला लावला तरीही जसा काय आगीत शिरलाय. चंदनाची चोळी माझे सर्वांग कोळी. भगवंताच्या वियोगानं जिचं चित्त अस्थिर झालेलं आहे, भगवंताचा धावा करते. का नाही अरे जगदेठी देई भेटी एक वेळा. काय मोकलिले वने बाकीच्या सख्या तिथं आलेल्या आहेत, तिनं तिला पाहिलेलं आहे. नुसता ताप चढलेला होता, अगमतीचं अंग फार तापलेलं आहे आणि म्हणून अंग थंड करण्याकरता त्यांनी चंदनाचं लाकूड उघडलं आणि तो लेप लावायला सुरुवात केली. ती पहिल्यांदा मूर्छित अवस्थेमध्ये होती, बेशुद्ध होती. सावध झाली आणि ज्या वेळेला ते चंदन लावताना दिसतं तिने झिटकारून टाकलं. का ग तुम्ही काय माझ्या शत्रू आहे? मला अगोदरच ताप आलेला आहे आणि तुम्ही विस्तो ठेवताय त्याच्यावर. मनाच्या तळमळे. मनच अस्थिर असेल तर कर्ज माफ केलं काय आणि पाकिटं भरली काय. मनाच्या तळमळे. मनाच्या बर काय आहे तो रोग आहे. म्हणजे काही कारणामुळे ते असं अस्थिर झालेलं आहे असं नाही, तर अस्थिरतेचं त्याला काय लागलेलं आहे, रोग झालेला. हे नाथ महाराजांनी भागवतामध्ये आता भगवंतांनीच तो विषय आणलेला आहे. नाथ महाराजांनी त्याच्यावर खूप सुंदर केलं. एक माणूस संध्याकाळची वेळ, खेडगाव, तिथं अजून लाईनही आलेली नव्हती. जेवण झालं, बाहेर बाजेवर बसला. पोरं जेवून झोपलेले होते आणि त्याची बायको याचं जेवण आटोपल्यानंतर जेवायला बसली. फार उशीर नाही, 8, 8:30 आहे. मोठ्याने बोंब होता, आता खेड्यात शांत असताना बोंबल्यावर सगळे लोक पळतच आले, पळत आले. काय झालं काय झालं? तो म्हणला काय व्हायचं राहिलं. बाजेवर बसलेला सगळे लोक आणण्यात जमलेले विचारतात काय झालं, काय व्हायचं राहिले. लोकांना तर काहीच दिसायला गेलं झालेलं. ते म्हणतो काय व्हायचं राहिलेलं, घरात बायको होती, बाहेर विचारलं का काय झालं. ते म्हणजे मलाही काय समजायला गेलं. आता जेवढे बाहेर जाऊन बसले, काय झालं मलाही काही कळलं गेलं. त्याला थोडं शांत केलं. अरे बाबा काय झालं काय झालं, म्हणजे पेपर वाचला ना तुम्ही आज, काय झालं होतं पेपरमध्ये. पेपरमध्ये एक बातमी आली होती की इंडोनेशियातल्या एका माणसाला प्लेग झाला. म्हणजे प्लेगनं पुन्हा डोकं वर काढलं असा मात्रा होता. कुठं परदेशात एका माणसाला बदलेत गाठ आली, तपासली तर ती कशाची होती, प्लेगची होती. बरं मग अहो मग काय आज तिथे तुझ्या भारतात कशावर येणार नाही. आणि भारतात आला आणि तो जर मला झाला मी गेलो, आई वडील म्हातारे, पोरला आणला नाही, ही एकटीच आहे, काय करणार एकटी, आणि म्हणून लागला पुन्हा बोंब जायला. अहो मी पितर वृद्ध भार्या बालात मजात मजा. तर अशा प्रकारचा हा अस्थिरतेचा माणसाला काय झालेला आहे, रोग झालेला आहे. बागेत गेले निवांत वाटावं म्हणून, तिथं सुद्धा निवांत नाही राहणार. तिथं इकडं तिकडं फिरतील, दुसऱ्याच गप्पा करतील, चिवडा खातील. पुन्हा रोग झालेला आहे, पहिला तो रोग घालेव. आणि त्याच्यामुळे तुम्ही पहा, ज्याला खूप मुलं असतात तेही दुःखी आहे, ज्याला एकच असतं तेही दुःखी आहे, ज्याला नसतंच तेही दुःखी आहे. कारण हा रोग सगळ्यांना झालेला आहे. आणि मग जर मन अशा प्रकारचं अस्थिर असेल, तळतळत असेल, मग त्या बंगल्यातल्या कोणत्याही मजल्यावरचा जरी फ्लॅट घेतला आणि पायऱ्यानी जायची गरज नसली, जायला लिफ्ट असलं तरी आत चंचल आहे तो, काय तर बंगला काय सुख करणार. दुःख आत आहे मनामध्ये आणि बाहेर बंगल्यात राहते.
बाहेरचं आहे सगळं. तेव्हा मनाच्या तळमळे तुकोबाऱ्यानंतर चंदने ही अंगपोळी. तेव्हा तळमळ मन ज्याच्यामुळे करतं त्याच्या कारणाचा शोध करून ते कारण दूर करून मनाला स्थिर करणं हे आनंदी जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. मन जर स्थिर असेल, मन जर तळमळत असेल तर त्या व्यक्तीला दुसरा उपचार किंवा त्याची पूजा केली तरी ती पूजा त्याला आनंददायक होत नाही, त्याला ती काय असते, पीडादायक अशा प्रकारची होते. म्हणून जीवन सुखी समाधानी आनंदी बनायचं असेल तर चित्त समाधानाच्या अवस्थेवर घेऊन जावं लागेल आणि समाधानाच्या अवस्थेवर नेण्याकरता त्याला स्थिर करावं लागेल. शास्त्रामध्ये संतांच्या वाङ्मयामध्ये चित्ताला स्थिर करण्याची साधनं स्पष्ट सांगितलेली आहेत. तेव्हा चित्त समाधाने तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाणा भले सांगो. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.